जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुर्डे युट्यूब चॅनलवर. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि बघा आम्हीचे सकाळची कामं चालू झाले आहेत. आंघोळी वगैरे झाल्या आणि त्यानंतर सडा रांगोळी ते पण झालेलं आहे. आणि तर पहा आता सकाळी सगळं कामावरून बाकीचं कामाला पण लागायचंच होतं. तर चालू होतं आता रांगोळी काढायचं आणि त्याच्यानंतर गायची पूजा ते करायची होती आपल्याला. आणि आपल्या खेडेगावातलं म्हणजे जीवन आहे. सकाळी जे आपण सडा रांगोळी त्यांनी सुरुवात होते गायची पूजा. तर एकदम सकाळ सुरुवात जर व्यवस्थित झाली ना तर मग दिवसभर एकदम फ्रेश असं वातावरण वाटतं आणि दिवस एकदम मस्त जातो. तर पहा दिवस पण उगला आणि सकाळची सुरुवात एकदम मस्त झालेली आहे. तर जनावरांचं पण चालू होतं कुट्टी खायचं. तर पहा म्हणजे सकाळी कशी कामाची गडबड राहते. आणि इकडं पण ताईचं चालू होतं की भाकरी करायचं काम. तर ताई सकाळीच लागल्या त्या भाकरी करायला, कारण की भरपूर बाकी पण काम राहतं आणि वावरात पण जायचं होतं. त्याच्यामुळे मग लवकरच लागले आज. झाल्या जरा पटपट आवरून घेऊ कारण आपल्याला कांदे खुरपायला बी जायचंय. हा ना. तर आज भाकरी करायला का सकाळी? हा मग काय भाजी काय करायची मग? भाजी काय करावं बाई रोजचीच लय पंचायती. हे कर ना काळ्या मसाल्याची काहीतरी भाजी कर ना. काळी भाजी करायची का? हा मग काय बाजरी भाकरी सोबत एकदम भारी लागत ना. शेवगे शेंगा आहे, काळे शेवगे शेंग करते. चला मग कर. मग काय आता दिदी त्यांचं पण सगळ्यांचं आवरलं. मम्मीला त्यांना पण चहा दिला. आता पोरं पण टीव्ही पोर राहिले. हा का बरोबर. तर पहा मस्त अशी काळ्या शेवग्याची भाजी तयार झालेली आपली. तर ताईच्या पण चालू होते बाहेर भाकरी. म्हटलं चला आता बाजरीच्या भाकरी सोबत काळी भाजीच भरल्या आहेत खायला. तर काळी भाजी आता करून घेतलेली शेवगा. कसं आता सध्या तर शेवगे शेंगा जास्तच भाव आहे. कारण की शेवगे शेंगा इतके नाही राहत बाजारामध्ये. तर आम्ही काय बाजारातून न आणल्या, मम्मी ते गेल्या त्या ताईची खंडाळ्याला. तर ताईनं दिल्या त्या त्यांची तर म्हणजे भरपूर झाडं आहे शेवग्याचे. आणि शेवगे शेंगा खायला पण इतके मस्त आहे, गावरान शेंगा आहे. तर म्हणलं आज शेंगा आणि बाजरीच्या भाकरीच बनवू. तर ताईचं चालूच भाकरी बनायचं ना. आता भाजी पण रेडी झाली. तर आता पोरांचं पण आवरून झालेलं आहे. आज जायचं होतं आम्हाला कांदे खुरपायला, मग त्याच्यामुळे पटापट आवरायचं चालू आहे. तर पहा आता म्हणजे स्वयंपाक पण झाला आणि पोरांचं पण आवरलं होतं. तर म्हणलं आता पोरांना इथं झोक्यापाशी सोडून देऊ झोक खेळायला आणि बाकीचं काम आवरून घेऊ तोपर्यंत. तर पहा दीदी आणि शंभू झोका खेळते. हा दीदी. तर कालच आता आमची दीदी पण आली होती आणि दीदीचं दुखत होतं. दीदी बरं आहे वाटतं का आता? काय दुखत होतं? तर आमच्या दीदीचं म्हणजे तापण ते येत होती, त्यासाठी तिला इकडे आणलं होतं. ती काय औषध ती घेत नव्हती तिच्या मामाच्या गावाला. हा ना. आणि इकडे शंभूचं पण चालू आहे जग खेळायचं. शंभू काय करतो? जग खेळत ना. चपाती पण खातो. तर आता इकडे पोरं पण लागलेले खेळायला चांगले. तर तोपर्यंत आता आम्ही कामावरून घेणार बाकीचं. तर आता भांडे ते घासायचे आम्हाला लगेच. तर या सगळेजण जेवण करायला. तर आम्ही बसलेले आता जेवायला. आवाज त्यांचे पण जेवण झाले आणि मम्मी कविता मी आणि दीदी जेवण करू राहिलो. अरे पटपट जेवण कर बर का. गोळ्या घ्यायच्या आहे ना. शाळेत जायचं ना. आता 2-3 दिवस सुट्टी ना. 2-3 दिवस सुट्टी आहे दीदीला आता. गोळ्या घ्यायच्या का? हा गोळ्या घ्यायच्या जरा जादा जीवावर येत आहे की नाही. मामाची गोळ्यानच घेतली. ही पहा आता इकडे सोनपापडी पण आलेली. चल शंभू चाला ना जेवायला. तर बघा मस्त अशी आपली शेवग्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरी केल्या आपण. शेवगे शेंगा भरला तुम्ही नाही का? चांगला खाय ना. चला बाई किती टाइम झाला पहा ना आता. हा ना 10 वाजून गेले बरं का आता. हा ना जेवण बिवणं पण झाले. बाजरी मस्त उतरली आहे ना. बाजरी एकदम भारी उतरली. आता मस्त तास दिसू राहिले. तास पण दिसतो आहे का नाही. लई दिवसापासून कोथंबीर इकडे आलोच नव्हतो.
हा मग काय येऊन पाहून मग पण मी तर आता कालच आले, मी कालच मुळे लावले ना. हा काल वर लावले असते ना. हा वरमेलाच लावले, हे काय अशी लावलेली हा, मग हे काय आता ते उगल्याच्या नंतरच कळण कशी ताट उगते का एक नाही एक बी लावला आता त्याला. एकच बी लावलं होतं. तर पाय आता मस्त वरम्याच्या वर दिसली आपली कोथंबीर. आणि हिरवीगार पण किती झाली. मम्मी काय म्हणते? काय झालं मम्मी? काही नाही. शंभूला बोल राहिलं. हा शंभूला. हे बघ किती छान झाली. तरी बघा आमची कोथिंबीर किती मस्त आलेली आहे. एकदम अशी हिरवी गार आहे बघा. किती भारी झाली. वरमेची वर निघायला लागली आता. हा ना मग हे काय मस्त झाली. काल आपल्याला भरपूर दादांनी ताईंनी विचारलं होतं आता कोथंबीर निघायला लागली का म्हणून. तर बघा एवढली झालेली आहे. भरपूर मोठं झाली नाही का नाही. अजून 15-1 दिवसात हा आपल्याला भाजीला घेतली होती का? आपल्याला भाजी हाय आपण तिकडून लसणाच्या अर्थून कल्ली तेवढी आणलेली ना. ती बघ ना किती मस्त छान. झाली आता. मस्त झाली आता 8-10 दिवसात यायलाच बसली आहे बा. मस्त किती भारी हिरवीगार दिसू राहिलं दिसू हिरवं वावर. चला आता आपलं अजून बाकीले काम राहिले बरं का. हा ना. हरभऱ्याची भाजी आता हे झाली असेल ताई. आता वाळली असेल भरपूर. वळली आहे असेल. का नाही? हा आता 2-3 दिवसापासून सुकाल टाकेल होती म्हणजे उन्हात. फक्त रात्रीच टायमान घरात घेऊन यायची कारण थंडी ना ती अशी थोडी हे होत राहती वांबटत राहती. त्याच्यामुळे आम्ही संध्याकाळी घरी घेऊन येत राहतो. आणि आता चला आता आम्ही तुम्हाला लगेच आमची भाजी पण दाखवतो. तर हे बघा आम्ही म्हणजे भाजी एवढी खुडलेली होती आणि घरात म्हणजे संध्याकाळच्या आम्हाला घरात ठेवल्यावं लागत. आता चाललेलो आहे वरती. ती वरती घे कविता. तर हे बघा आता वरती पण आलो घराच्या वरती. आणि इकडं आपलं म्हणजे जे मक्का ते राहती कारण नंतर थोडस आपल्याला मक्का टाकायला जनावरांना त्यासाठी आम्ही थोडीशी ठेवेल राहती मक्का. तर वाळू घालून येईल राहती बघा. इकडे चवळी आहे काही मूग आहे तुरी म्हणजे आपल्याला जे लागत ते आपण थोडं ऊन दिला का बरं राहतं. हे बघा थोडी सुकलेली आपली भाजी. म्हणजे काय होतं जर जास्त जर एकदम कडक जर वाळली ना तर ह्या ज्या काड्या राहत्या का त्याच्यात यायची शक्यता राहते. त्याच्यामुळे आम्ही थोडं सोडू म्हणजे हे करून घेऊ राहिलो. तर म्हणजे संध्याकाळच्या वेळेला नाही भाजी खाली लावायला होती कारण की झाकून ठेवायला होती. आणि थंडीत जरा उघडी ठेवली ना तर आपली त्याच्यावरची सगळी आंबटपणा निघून जातो. म्हणजे आंबट नाही लागत मग भाजी. आणि भाजी अशी चोळायची टायमाला थोडीशी सुकली का लगेच चोळायला होती म्हणजे मग काड्या पण नाही येत. जेवढी तर निघाल नाही जेवढी निघाल तेवढी काढून घेऊ. आणि जी राहील का मग ती परत थोडी सुकायला ठेवू नाही. आणि कलर मस्त राहतो. हिरगार मस्त कलर राहतो. हे बघा ही अशी मस्त आपली भाजी हे होती म्हणजे त्याच्यातून मोकळी होती. मग सगळे झोकेमध्ये झोप खेळायला त्यांनी 2 दिवस म्हणून चांगली मजा करू राहिली आज झोकेची. ही पा किती मस्त भाजी निघू राहिली. थोडीफार निघण आणि हे बा आणि भाजीच कलर पण पा किती मस्त आहे. अजिबात म्हणजे असा काळा पडला नाही काही नाही एकदम मस्त हिरवी गार आपली भाजी. अशी दाबून नाही ठेवलेली आपण तर दाबून ठेवलं पिवळी होती बरं का. भाजी मस्त झाली आता. छान भाजी झाली. तर आता भाजी पण म्हणजे जेवढी निघन तेवढी काढणारच आम्ही कारण आता आम्हाला जायचंय वावरामध्ये. आता तुम्हाला माहिती आहे आमचे कांदे खुरपाई चालू आहे पण मग थोडस वेळ भेटला म्हणजे मग या सगळं जे काम आहे घरातले ते आवरून घ्यावं लागत आहे. तर चला आता हे ती भाजी कशात तरी भरून घ्यावं लागेल. काय तरी भरून घ्यावं लागेल आणि जी मोकळी ती मग एका गमल्यात भरून ठेवावं लागेल. तर चला आता आमचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा. तर चला भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.